मात्र हे वाक्य स्त्री पुरुष लिंगभाव व्यक्त करणारं आहे, हे वाक्य मुलींचे अधिकार नाकारणारं आहे आणि हे वाक्य एखाद्या संविधानिक पदावरच्या व्यक्तीकडून येणं म्हणजे संविधानिक अधिकारांची पायमल्ली करणार. लेकीने आपल्या माहेरी अजिबात लुडबुड करू नये, अ, असं महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचं म्हणणं हे निव्वळ निंदनीय नाही, तर आयोगासारख्या संविधानिक पदावरून काम करणाऱ्या व्यक्तीने बोलणं हे चिंतनीय आहे. कारण ज्यांना एकल अपत्य आहे आणि ती मुलगीच आहे, अशा अपत्यांनी आपल्या वृद्ध मातापितांची काळजी नाही घ्यायची तर कुणी घ्यायची? कदाचित चाकणकरांना या गोष्टीचा विसर पडला आहे का, की दिवंगत गोपीनाथरावजी मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे या आपल्या वडिलांच्या मृत्यूपर्यंत अग्निदाह संस्कारापासून च्या सगळ्या जबाबदाऱ्या त्या पार पाडत आल्या. मग आपल्या वडिलांच्या चितेला अग्नी देणं हा चाकणकरांच्या दृष्टीने लुडबुड करणे प्रकार असू शकतो का? भलेही त्या राजकीय अभिनिवेशाने बोलल्या असतील, मात्र हे वाक्य स्त्री पुरुष लिंगभाव व्यक्त करणारं आहे, हे वाक्य मुलींचे अधिकार नाकारणारं आहे आणि हे वाक्य एखाद्या संविधानिक पदावरच्या व्यक्तीकडून येणं म्हणजे संविधानिक अधिकारांची पायमल्ली करणारं आहे. मला वाटतं की चाकणकर यांनी आपल्या या विधानाबद्दलची दिलगिरी व्यक्त करायला हवी. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.